नमस्कार, गुरुकुल ॲट कवितामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेविषयी थोडक्यात माहिती करून घेणार आहोत। ही योजना जी आहे ही महिला व बालविकास संदर्भात योजना अंगणवाडी पर्यवेक्षिका परीक्षेसाठी आपल्याला टोटल 46 योजना आहेत, त्यापैकीच ही एक योजना आहे। या योजनेची सुरुवात 2 जुलै 2012 रोजी झाली। ह्या योजना जेव्हा सुरू झाली त्यावेळेस एकूण 8 जिल्ह्यांमध्ये ही कार्यरत होती। या योजनेचे 8 जिल्हे कोणते तर मुंबई, मुंबई उपनगर, सोलापूर, गडचिरोली, नांदेड, अमरावती, रायगड आणि धुळे अशा 8 जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू होती। परंतु 21 नोव्हेंबर 2013 रोजी ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही योजना लागू झाली। या योजनेचा उद्देश काय आहे तर या योजनेचा उद्देश आहे की जास्तीत जास्त नागरिकांना दारिद्र्यरेषेखालील किंवा वरील पांढरं रेशन कार्ड वगळता दारिद्र्यरेषेवरील लोकांना सर्वोत्तम अधिकाधिक अत्याधुनिक सेवेचा लाभ मिळवून देणे हा या योजनेचा उद्देश आहे। वैद्यकीय सेवेचा लाभ मिळवून देणे हा या योजनेचा उद्देश आहे। या योजनेची अंमलबजावणी नॅशनल इन्शुरन्स कंपनी द्वारे केली जाते। या योजनेमध्ये पहिले लाभार्थी कोण आहेत असाही प्रश्न विचारण्यात येतो, तर राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा पहिला लाभार्थी शकुंतला भगत या आहेत। तुम्हाला जर अतिशय कमीत कमी वेळामध्ये अशाच प्रकारचे योजनांविषयी माहिती हवी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।